ठाण्यामध्ये प्रतिनिधीवर आलेले गंभीर स्वरूपाचे आरोप जे आपण करतायत, संपत्तीची मागणी चौकशी करतायत, पनवेल प्रांत असताना तिथे सुद्धा त्यांनी विरार अलिबाग कॉरिडॉर तिथे सुद्धा न्यायालयाने फटकारल्या अशा अधिकाऱ्याची संपत्तीची चौकशीची मागणी त्यांनी सुरू केलेली आहे। बघा कसं आहे, जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केले, मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाचलुचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही, म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलो आहे आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, प्रसार माध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात आणतो। नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे, तर फडणवीस साहेब ह्या जनतेचा पैसा आहे, हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे, आज त्यांची चौकशी झाली पाहिजे। SIT मार्फत आम्ही मागणी केलेली, त्यांची चौकशी झाली पाहिजे। एवढं प्रॉपर्ट्या, एवढं सगळं माया कसं काय गोळा करायला लागलं आहे? मिसेस, त्यांची पत्नी, वडील, भावाचा कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं, म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने, आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलं आहे। तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे, सर मुख्यमंत्री महोदय, ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून ह्याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि SIT मार्फत यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी आहे। काय एकूणच प्रकरण काय आहे, काय प्रकरण आहे? बघा कसं आहे, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेनामी मालमत्ता, बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे। आपण ह्या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही, तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे। आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले, एक सामान्य नागरिक जर गेला, त्याच्यात जर 1000 जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का? मग हे पैसे कोणाचे आहेत? जनतेचा पैसा आहे, ह्याची चौकशी झाली पाहिजे। हा भ्रष्टाचार रायगड जिल्ह्यामध्ये असताना झाला की ठाणे जिल्ह्यात असताना? बघा कसं आहे, रायगड जिल्ह्यात पण झाला आहे, जळगाव जिल्ह्यात पण झाला आहे, आता सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत, लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहे। सर्वात जास्त रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये जे कॉरिडॉरचा विषय झाला आहे रायगड जिल्ह्यामध्ये झाला आहे। न्यायालयाने फटकारलं होतं, त्यानंतर त्यांना या पदावर बसवलं, हो, प्रमोशन झालं आहे। न्यायालयाने घटना झाल्या कशा बघा? हो आहे ना, आता बोललो ना मी, माझं जे लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा, ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार। त्यांच्या अन्याय झाला ते का नाही येतात पत्रकार परिषदेला? बस सगळ्या विषय असा असतो ना, काही जे साधे शेतकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप मोठं लागतं, म्हणून तर ते आमच्याकडे आले। आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा, त्याच्यासाठी काही विचार करत नाही, आम्ही उतरतो आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव, तुमचं ताकद आहे, जनतेची ताकद आहे, म्हणून ते लोक जरा मागून आम्हाला माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतो। राष्ट्रीय फक्त राहुल मुंडके आहेत की त्याच्यावर काय दुसरे पण अधिकारी आहेत त्या भ्रष्टाचार? नाही, ती चौकशी मी बोललो ना, SIT माध्यमातून चौकशी केली पाहिजे शासनाने। मी त्यांच्या भ्रष्टाचार असतं तुम्हाला वाटतं? खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, अंदाज काय? एक अंदाज सांगा। ते करोडोमध्ये आहे एवढं बोललो, सगळं तर इकडे ओपन करू शकत नाही। ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसजी बोलतील मला सगळी माहिती द्या, तर पूर्ण माहिती घेऊन पुरावे आहेत, कुठले रोज सांगायचं आलं तर 2-4 मुद्दे असे जे तुमच्याकडे कागदपत्र आहेत? विरार कॉरिडॉर आहे, जळगाव जिल्ह्यात येवल गावामध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे, कर्जतमध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतलं आहे, त्यांच्या मुलीच्या नावाने खोटं कंपनी, शिक्षण घेणारी मुलीचं कंपनी, आणि त्याच्यामध्ये करोडोचं ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे, सगळे आहेत ना, यांनी माहिती काढावं शासनाने। मी आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो। कोणत्या असे प्रोजेक्टमध्ये भ्रष्टाचार झाला नेमका असं तुम्हाला त्याच्याबद्दल कुठला म्हणजे तुमच्याकडे पुरावे कोणते आहेत की बाबा हे ठोस पुरावे आहेत? कॉरिडॉरच आहे।